बंगालच्या उपसागरात एक डिप्रेशन विकसित झालेलं आहे आणि याचा महाराष्ट्रावरती परिणाम जाणवणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात की त्यामुळे राज्यात पावसाची शक्यता कुठे बनू शकते त्याचा अंदाज. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या युट्यूब चॅनल. तर सर्वप्रथम बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागांमध्ये या ठिकाणी डिप्रेशन आज सकाळी विकसित झालेलं आहे आणि ही सिस्टीम श्रीलंका, तामिळनाडू किनारपट्टीकडे सरकत जाण्याचा अंदाज आहे. याचा प्रभाव म्हणून श्रीलंकेचा भाग असेल, तामिळनाडूचे भाग असेल, खास करून दक्षिणेकडील भाग असेल, अतिशय मुसळधार पाऊस होणार आहे. तर याचेच काही बाष्पयुक्त वारे राज्याकडे पोहोचतील. पण तूर्तास राज्याकडे उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय आहेत. त्यामुळे विदर्भ असेल, मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, तापमानात घसरण पाहायला मिळते. आजही विदर्भात बऱ्यापैकी चांगली कडाक्याची थंडी होती, खास करून पूर्व भागांमध्ये. त्यानंतर पश्चिम विदर्भातही तापमान खालावलेलं आहे. त्यानंतर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही तापमानात घसरण पाहायला मिळते आणि कोकणातही तापमान काहीसं घसरलेलं आहे. सरासरीच्या तुलनेचा नकाशा जर पाहिला तर विदर्भात तापमान खूप कमी, मराठवाड्यात नेहमीपेक्षा थोडंसं कमी, मध्य महाराष्ट्रात तापमान थोडंसं कमी आणि कोकणात सरासरीच्या आसपास तापमान पाहायला मिळू लागलेलं आहे. आणि आजही काही प्रमाणात ढगाळ वातावरण इकडे नाशिकच्या भागांमध्ये दिसतंय, धुळे, नंदुरबारकडे दिसतंय. पण आजचे हे ढग पावसाचे नाहीत. असेच काहीसे ढगाळ वातावरण इकडे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरकडे सुद्धा थोडेसे दिसत आहेत. आंशिक असे ढगाळ वातावरण आहे, त्याचा काही विशेष मोठा प्रभाव जाणवणार नाही. हवामान मुख्यत्वे कोरडे राहील, पावसाचा अंदाज सध्या तरी नाही. पण जसं सांगितलं की राज्यात दक्षिण-पूर्वेकडचे वारे हे पुन्हा सक्रिय होतील. त्यामुळे 11 तारखेपासून राज्यातील दक्षिणेकडील थंडी अजून कमी होईल. 11-12 तारखेला राज्याच्या बऱ्याच भागांमधील थंडी ही पुन्हा एकदा कमी झालेली पाहायला मिळेल. त्यासोबत ढगाळ वातावरण सुद्धा निर्माण होईल आणि जर का स्थानिक अस्थिरता निर्माण झाली, तर स्थानिक पातळीवरती थोड्या-थोड्या गावांसाठी पाऊस होऊ शकतो. ही शक्यता 11 तारखेला सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, बीड, लातूर या ठिकाणी दिसते. तर 12 तारखेला ही शक्यता जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, यवतमाळ, सोलापूर, धाराशिव या ठिकाणी जर का स्थानिक ढग निर्मिती झाली किंवा स्थानिक अस्थिरता जर का तयार झाली, तर थोडाफार पाऊस होऊ शकतो. पण हा पाऊस होण्याच्यासाठी स्थानिक अस्थिरता निर्माण होणे गरजेचं आहे. जर स्थानिक अस्थिरता नसेल, तर मात्र काही प्रमाणात ढग येतील, पाऊस होण्याची शक्यता कमी राहील. त्याच्या अपडेट्स आपण वेळोवेळी तुम्हाला या चॅनलवरती देऊच. बाकी सध्या राज्यात थंडी जी टिकून आहे ती राहील. कडाक्याची थंडी म्हणू शकता विदर्भात पाहायला मिळेल, मराठवाड्यातही थंडी राहील, मध्य महाराष्ट्रातही तापमानात घसरण आहे, कोकणातही तापमान घसेल. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.